लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे। या वर्षात ग्रहांचं राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही होणार आहे। त्यामुळे येणारं नवीन वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप खास मानलं गेलंय। लोकल 18ने यासाठी राशीचक्राची विशेष मालिका सुरू केली आहे। या पहिल्या मालिकेत आपण येणारं नववर्ष मेष राशीसाठी कसं जाणार हे आपण पाहूया। मेष राशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होणार याबाबत ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी सविस्तर सांगितलंय। मेष ही अग्नितत्वाची व मंगळ या ग्रहाची रास असून चल स्वभावाची राशी म्हणून ओळखली जाते। अग्नि तत्वाची रास असल्या कारणाने थोडासा तापटपणा, उग्रपणा या राशीत असलेला आपणास दिसून येतो। मंगळ हा ग्रह या राशीचा स्वामी असून मंगळ हा नवग्रहांमध्ये सेनापती म्हणून मानलेला आहे। त्यामुळे अतिशय कार्यतत्पर, धडाडीची, आत्मविश्वास असणारी व कोणतेही कार्य हाती घेतलेले पूर्ण केल्याशिवाय न सोडणारी म्हणून ही रास ओळखली जाते। या राशीमध्ये अतिशय ऊर्जा व ताकद असलेली आपणास दिसून येते। या राशीचे जर चिन्ह आपण पाहिले तर या राशीचे चिन्ह मेंढा हे दिलेले आहे, जे आकाशात आपल्यास मेंढ्याच्या आकृतीत दिसून येते। त्यामुळं या मेंढ्याच्या अंगी असलेली जी काही ताकद, गतानुगतित्व हे जे आहे ते या राशीच्या लोकांमध्ये आपणास प्राधान्यानं जाणवतं। आता ही जी रास आहे त्या राशीला येणारं आगामी वर्ष कसं राहील याचा जर विचार केला तर आता सध्या जे शनिदेव कुंभ राशीत आहेत ते 29 मार्चला मीन राशीत प्रवेश करतात। त्यामुळं मेष राशीला 29 मार्च पासून 7.5 सुरू होते। 7.5चा पहिला टप्पा 29 मार्च पासून सुरू होत असून तो 2.5 वर्षाचा राहणार आहे। शनिदेव जे या राशीला येत आहे ते रौप्य पादाने येत असून त्याचं फल जे आहे ते कष्ट आहे। त्यामुळं आगामी 2025 हे वर्ष मेष राशीला थोडंसं कष्टकारक, त्रासदायक जाणार आहे। त्यामुळं कोणत्याही गोष्टीत कुठलीही घाई गडबड न करता 4 लोकांचा सल्ला घेऊनच ती गोष्ट करण्याकडे कल असावा। आपण स्वतः अति आत्मविश्वासाने, अति धाडसाने जर एखादी गोष्ट करायला गेली तर स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखी ती गोष्ट होईल। त्यामुळं कुठली जर महत्वाची कामं असतील आता तर ती कामं 7.5 सुरू होण्यापूर्वी करून घेण्याकडे कल ठेवावा। हम करे सो कायदा असं इथून पुढे चालणार नाही। शनिदेव जे तुम्हाला 12 येणार आहे ते तुमचा खर्च वाढवणारे असतील। जास्त करून आरोग्यावरती खर्च वाढेल। तुमच्या हाताखालची जी लोक आहेत ती उद्धटपणे वागलेली तुम्हाला दिसून येतील। विद्यार्थी वर्ग जो आहे त्या विद्यार्थी वर्गानं आपल्या शिक्षणाकडे जास्त जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे। कुठलीही हेळसांड करता कामा नये, कारण कष्ट केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। नातेवाईकांना आर्थिक मदत करत असताना ती आर्थिक मदत तुमच्या अंगलट येणार नाही, तुमची मानहानी होणार नाही याची काळजी घ्या। कारण हा जो काळ आहे तो न्यायाचा व कायद्याचा काळ आहे। शनी हा ग्रह कर्मफलदाता असल्यामुळे तुम्ही जी काही कर्म केलेली आहेत त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे नातेवाईकांच्या बाबतीत जर कधी मागे तुम्ही काही चुकीचं वागला असाल तर नातेवाईक यावेळी निश्चित त्याची उत्तरं तुम्हाला देतील। तुमच्या स्वभावामुळे कदाचित ते तुम्हाला घाबरत असेल, पण ह्या काळ तुमचा जो येणारा काळ आहे तो तुमच्या विरोधातला काळ असेल। लोक तुमच्या विरोधात बोलायला सुरुवात करतील। दुसरी अशी गोष्ट आहे की महिला वर्गाने स्वयंपाकघरात वावरत असताना फार काळजी घेतली पाहिजे। धारदार वस्तू असतील, ज्वलनशील वस्तू असतील त्या हाताळताना काळजी घ्यावी। अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता 7.5च्या काळामध्ये काय करायला पाहिजे तर 7.5चा जो काळ आहे तो शनीचा अधिकार आहे। शनी हा मगाशी सांगितल्याप्रमाणे न्यायाचा व कायद्याचा कारक असल्यामुळे कोणतेही नियम व कायदे आपल्याकडून मोडले जाणार नाहीत याची काळजी घ्या। कारण तुम्ही कायदे नियम जर मोडले, साधारण तो नो पार्किंग मध्ये गाडी लावणे असो किंवा वन वे मधून गाडी नेणे असो, एवढा जर तुम्हाला क्षुल्लक वाटणारा नियम जरी असला जर तुम्ही तो मोडलात तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितच त्या क्षणाला मिळेल। त्यामुळं शनी कर्मफलदाता आहे, मागाशी सांगितल्याप्रमाणे कर्माचीच फळ तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल इतरांना दोष देऊ नका। प्रारंभी नवग्रहातील सर्वात शुभ ग्रह गुरु हा वृषभ राशीत आहे, तो 14 मे पर्यंत राहणार आहे। त्यामुळे विवाह इच्छुक जी लोक आहेत त्यांच्या विवाहाच्या बाबतीत काळजी करण्याचं कारण नाही। ते लवकरच 14 मे पर्यंत त्यांच्या विवाह जुळवण्याच्या मागे लागावं। कारण 14 मेला गुरु तिसरा लागल्यानंतर तिथं गुरुबल फारसं तुमच्या पाठीशी राहणार नाही, म्हणजे बाशिंगबळ राहणार नाहीये।
29 मेला राहू आपली रास बदलतोय, तो मीन राशीतून कुंभ राशीत येतोय, की जो तुमच्या मित्रांसोबतचे वादविवाद, मित्रांसोबतचे मतभेद घडवून आणेल. तसेच तुमच्या शैक्षणिक बाबतीमध्ये देखील अडथळे निर्माण करेल. प्रेम प्रकरण जर असतील तर त्या प्रेम प्रकरणांमध्ये दुरावा निर्माण करेल व होणारे ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये अडथळे निर्माण होतील व प्रेम प्रकरण फिसकटेल. त्यामुळे ज्या गोष्टी प्रेम प्रकरणाची कबूल द्यायची असो, विवाह जुळवायचा असो, त्या गोष्टी तुम्ही मेच्या आतच केलेल्या तुम्हाला लाभदायक ठरतील, अन्यथा त्या तुम्हाला अडचणीच्या ठरणार यात शंकाच नाही. 14 जानेवारी ते 29 मार्च पर्यंत जो काळ आहे ते तुमचे स्थावर ज्या गोष्टी आहेत त्या हातावेगळे करण्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. उपासना म्हटली तर मारुतीची उपासना करा. दर मंगळवारी व शनिवारी मारुतीचं दर्शन घ्या. हनुमान चालीसा रोज पठण करा. रुईच्या पानांचा हार मारुतीला वाहा. मंगळवार शनिवार मांसाहार करणे, मद्यपान करणे ह्या गोष्टी टाळा. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावरती कसा कमी राहील याकडे लक्ष द्या. ज्या नकारात्मक गोष्टी असतील, नकारात्मक ठिकाणं असतील, नकारात्मक व्यक्ती असतील, अशा लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. या काळामध्ये कुठेही अति आत्मविश्वास व अति धाडस दाखवू नका, कारण ते तुमच्या अंगलट निश्चितच येईल. थोरा मोठ्यांचा मान राखा. त्यानंतर जे काही वडीलधारी लोक असतील त्या वडीलधारी लोकांचा अपमान करू नका. शक्यतो गोरगरिबांना व मुक्या प्राण्यांना अन्नदान जर करत राहिला तर 7.5चा जो काळ आहे तो त्रासदायक न ठरता तो सुसह्य जाईल. याबाबत निश्चिंतता बाळगा. धन्यवाद.